आज आपण बनवणार आहोत एक नवीन पदार्थ जो मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडेल। तुम्ही नक्की करून पहा। मी इथे एक वाटी कोबी, एक ढोबळी मिरची, टोमॅटो एक आणि कोथिंबीर घेतलेली आहे। इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत 2 आणि एक कांदा घेतलेला आहे। हे पनीर पहा, पनीरचे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। आता मी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, 2 चमचे तेल टाकलेले आहे। त्यात टाकलेली आहे मोहरी आणि कांदा तळून घेतलेला आहे। थोडासा ब्राऊन होईपर्यंत कांदा तळून घेतलेला आहे। कांदा असा थोडासा ब्राऊन झालेला आहे आपला। आता त्याच्यात टाकत आहे मी कोबी। हे एक वाटी कोबी बारीक चिरून घेतलेलं होतं, त्याला हलवून घेत आहे। छान हलवून घ्यायचं म्हणजे कच्चं लागत नाही ते। आता ढोबळी मिरची त्याच्यानंतर टाकायची। ढोबळी मिरची पण एकदम बारीक कापलेली आहे, ती पण आपण आता थोडी हलवून घेणार आहोत। त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे। टोमॅटो जरा उशिरा टाकायचे आणि मग त्याला झाकून ठेवायचे। सगळ्या भाज्या आणि टोमॅटो शिजेपर्यंत आता झाकून ठेवायचे त्याला। टोमॅटो शिजल्यावर त्याच्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे। बटाटा आपण उकडून घेतला होता, त्यामुळे तो नंतर टाकलेला आहे। बटाटा टाकून हलवून घ्यायचा। त्याच्यात लाल तिखट, मीठ, पावभाजी मसाला हे टाकून घ्यायचं। पावभाजी मसाला टाकावाच लागतो, त्याच्याशिवाय त्या भाजीला चव येणार नाही। आणि चवीपुरता मीठ टाकायचं। मीठ आपल्या ह्याच्यानुसार टाकायचं आहे, किती लागेल त्याच्यानुसार, भाजीनुसार, आणि त्याला झाकून ठेवायचं आहे। आता हे बघा, सगळ्या भाज्या, टोमॅटो, कांदा सगळा शिजलेला आहे। त्याच्यामध्ये एकदम लास्ट पनीर टाकायचं आहे। पनीर आणि कोथिंबीर टाकून हलवायचं आपल्याला। आता हे पहा, झाकून ठेवून आता मी त्याला उघडलं, व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता ते काढून ठेवलं आणि मी एक चपाती बनवून घेतली होती। त्या चपातीला छानपैकी बटर किंवा तूप लावायचं, त्याच्यावर असा सॉस टाकायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे सॉस टाकलेला, असं गोल करून सगळं हलवून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित। आणि आपण जी भाजी केली होती ती एका बाजूला अशी पसरवायची, व्यवस्थित पसरून त्याला टाईट असं करून रोल बनवायचा आहे। आता या रोलला आपण 2 भागामध्ये कट करणार आहोत। आपला रोल रेडी झाला आहे। लाईक करा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा।